मग दादा वहिनी कुठे आले का? बाहेर येते. चित्रच काढत बसले. आता वहिनी आले की ओरडणार फिक्स. वहिनीला पटत नाही माहिती ना. मग कसं पण तरी पण काढा तुम्ही, खचून जाऊ नका. आले आले दादा वहिनी आले. काय प्रिया काय करते? अरे इंजिनियर, डॉक्टर, मुख्य अधिकारी हे करण्यापेक्षा तुझ्या चित्रामध्ये काय आवड आहे? दादा मला चित्रच काढायला आवडतं. मी चित्रामध्येच करिअर करणार आहे. पण चित्रामध्ये तर पैसे भेटत ना तुम्हाला? हो, कसं तुला भविष्यात पैसे मिळणार आहेत बघ. सगळे कसे अभ्यास करतात. हिला ना किती पण क्लासेस लावा, हा नुसतं दादा नुसतं फक्त पैसे होताय बस. ह्या क्लासमध्ये लाव, त्या क्लासमध्ये लाव. आणि ही तर चित्रामध्येच सारखी चित्रच काढत बसलेली आहे. तो पोरगा बघा लहान असून सुद्धा अभ्यासाला बसलाय. काय मिळणार आहे आपल्याला याच्यामध्ये? सगळ्यांनी डॉक्टर. एक मिनिट, तुमचं काय चालू आहे मला सांगा. तिला जे करायचं ते करून येणार. अरे पण त्याच्यात काही भविष्यच नाहीये. काय ती करणार चित्र काढून? तिला काय मिळणार आहे? अगं पण वहिनी आम्ही करतोय ना तुझ्या मनासारखं. सगळ्यांना तू सगळे तुझ्या मनासारखं करतील असं काही नाही. नाही, सगळ्यांनी अभ्यासाशिवाय तर गत्यंतर नाहीच आहे. अभ्यास केला तरच माणसं पुढे कमवणार आहेत. मला ते चित्राचं हिचं बिलकुल पटत नाहीये. काय करायचं? तुमचं काय म्हणणं दादा? माझं म्हणणं काय, शिकायचं, शिकून तुम्ही काही जे करायचं करा, पण कलेमध्ये करून तुम्हाला काय भेटतं? कलेमध्ये करिअर होणं शक्य नाही. कला ही ती साईडला बाजूला छंद म्हणून एखाद्याला वेळ मिळाला म्हणून टाइमपास करू शकते. पण त्याच्यात आनंद निर्माण म्हणून चालेल. हा, आनंद वेळामुळे म्हणून ती करू शकेल. पण त्याच्यामध्ये करिअर तिचं होऊ शकत नाही. मला लोकांना, 4 लोकांना सांगायला तर पाहिजे ना की काय काय आपल्या घरामध्ये कोण कोण बनणार आहे. ही डॉक्टर बनणार आहे, इंजिनियर बनणार आहे, हिने ऍटलीस्ट लॉयर तरी बनलं पाहिजे. चित्र काढून ती काय करणार आहे, काय कमवणार आहे? पण तुम्ही असं का सगळ्या गोष्टी तुम्ही पैशातच का बघता? मग काय, पैशाशिवाय काही नाहीच आहे. काही कोणी विचारणार नाहीये. घर कसं चालणार? घर कसं चालणार पुढे? लग्न पुढे कसं आयुष्य होणार? कोण लग्न करणार? कसं होणार तिचं पुढे? अहो आत्ताच ती शिट्टी आहे, अजून कुठे लग्न करतात? तरी पण आपण आत्ताच तिला समजवलं नाही तर तिचं कसं होणार पुढे? ही समजावायचीच वेळ आहे तिला. तिला आपलं चित्र म्हणून टाइमपास म्हणून ती करतेय. तिला माहिती दादा कमवतोय, देतोय पैसे, कशाला मी काम करू? मला असं वाटतं की मुलाने आपली जी इच्छा आहे ते तुम्ही छंद आहे तो त्यांनी पुढे वाढवला पाहिजे. अरे मला माहिती आहे ना तुझा स्वभाव, वहिनीचा स्वभाव पण माहिती आहे. ती जरा थोडीशी हेच आहे. पण जाऊ दे, आपलंच माणूस आहे काय, आपणच समजून घेणार. काय कसं आहे? हो, मला तिला इंजिनियर, डॉक्टर बनायचंय तर आम्ही बनणार ना. मग तिला चित्रकलेला आवडेल तर तिला चित्रकलेत करिअर करायला पाहिजे ना. माझं पण तसंच म्हणणं आहे. तुमची इच्छा असेल तुम्ही त्याच्यात करिअर करावं. बनीला मी बघून घेतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरे घे कॉफी. तुला चांगला अभ्यास कर. हो, तुला काय पण लागतंय मध्ये खायला प्यायला, भूक लागली मला सांग, मी तुला सगळं देते करून. कारण मला तुझ्यावरती विश्वास आहे. तू डॉक्टर नाही तर इंजिनियर होणारच होणार आहे. आणि पुढे गेली की मला मात्र लक्षात ठेव. काय म्हणतेस? हा, तू पी आता, अभ्यास कर. नको वेळ घालू. कविश काय करतोय? हा, कर अभ्यास कर. गुड बॉय. बघ सायली, ती स्मिता अभ्यास करते तर वहिनी लागली लगेच तिच्या बाजूने बोलायला. आपली काही किंमत आहे का नाही या घरात? फक्त त्याच्याबद्दल बोलता, आपल्याला पण बघत सुद्धा नाही. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे जाणार ती वहिनी. काही खरं वाटत नाही. सारखी पैसा करून नाती गमावून बसलीस. काका पण तिकडंच असतात. अरे कवीस, तू काय करतो रे? अभ्यास करते. तुला तर फुटबॉल प्लेअर व्हायचं ना. आता क्लास आहे ना थोड्या वेळात तुझा. हा, माझा फुटबॉलचा क्लास आहे. मग जा. काय इथे काय टाइमपास करत बसलाय? पण तुझी आई तुला जाऊन नाही देणार. पटकन जा, पळत जा. जा लवकर, उठ. मला फुटबॉलचा करिअर करायचं. अरे मग जा ना, क्लासला गेल्याशिवाय होणार आहे का? वहिनी बाहेर गेली, लवकर धावत जा. बाबा बाहेर वाट बघत बसले. मग आज काय झालं? काल का काढली का चित्र सगळे? तिने वर्क केलं ना, कम्प्लीट सगळं प्रोजेक्टवर कम्प्लीट केलं ना?
आता तुझ्या इंटरमिडिएटच्या पण आहेत तुझ्या इंटरमिडिएट ड्रॉइंगच्या सगळ्या परीक्षा, त्याचं पण सगळा नीट अभ्यास कर. ड्रॉइंग कुठलं काढली तुझं? एक बघू दे, मगाशी एक चित्र काढलं होतं ते. हे पण छान ड्रॉइंग काढले बघ, मस्त ड्रॉइंग काढले. आणि अशी इंटरमिडिएट ड्रॉइंग ह्याच्यासाठी त्याला पण तुला A+ मिळाले ना. आता ठीक आहे, तू आता अभ्यास ह्याचा कर, ह्याच्यातच करिअर कर, जास्त चांगलं हे कर. आणि तुला मग मी जे स्कूल ऑफ आर्टचा 10वी झाल्यानंतर तुला फॉर्म आणून देते, तिथे तू ड्रॉइंगचं BFA वगैरे तू कर. आता तोपर्यंत तुझा अभ्यासही चालू ठेव आणि चित्रही चालू ठेव. मॅडम तुम्ही अगदी बरोबर बोलताय, पण ते आमच्या बहिणींना जरा समजावून सांगा. ठीक आहे, सांग. कसे होते दोघांना पेपर? पेपर चांगले जाणारच होते, दिवस रात्र मेहनत केली आहे त्यांनी. ना माझा पण विश्वास आहे त्याच्यावरती. बरोबर, तुझा त्यांच्यावर विश्वास असणारच. मी एवढा अभ्यास केला, मला तर कधी बाहेर पडून दिलं नाही. स्वतःच्या बहिणीचा बरोबर पुळका येणार तुला. असं माझी इच्छा नव्हती, पण तुझी पण इच्छा पाहिजे ना. माझी इच्छा होतीच, मला कधी बाहेरच पडून दिलं नाही. तुम्ही लोकांनी ह्याचं करा त्याचं करा, एक तेवढ्या घरामध्ये एवढी लोक सगळ्यांचं करत बसा. अरे बापरे, म्हणजे काही उपयोगच नाही झाला का CETचा? बघा किती पैसे खर्च करून यांच्या पालत्या गाड्यावर पाणी. आता घ्या BSc ला ऍडमिशन. केवढे लोन घेतले होते, आता कुठून पैसे आणणार मला? आणि BSc करून यांचे काय आपण लोन फेडू शकतो? हे लोक काय आपले लोन फेडणार आहेत? आता करायचं काय, प्रश्न आलाय. तिला आपण पैसे घातले, एवढे दिवस रात्र अभ्यास करत होते आम्ही, काय आपलं त्यांना चहा कॉफी आपली मन मरते, काय उपयोग झाला? यांना कुठे ऍडमिशन मिळणार आहे? करा BSc. आपले एवढे पैसे गेले ते पण. मग आता काय करायचं? तुझं ना ओरिंदी नाकच कापून टाकलं पूर्ण. दोघांची ही आहे परिस्थिती. हा बोला. मला स्कॉलरशिप मिळाली, मला जे स्कूलला ऍडमिशन पण मिळाले. काय बोलते? हे बघ, ज्याच्याकडून आम्हाला अपेक्षा नव्हती त्यांच्याकडून आम्हाला अशी एवढाच आनंदाची बातमी भेटत आहे. बघा ठीक आहे, ठीक आहे, आता काय करू शकतो आपण? काहीच नाही. छान, अति उत्तम. अरे तू केव्हा आलीस? मॅडम तुम्ही केलेल्या मार्गदर्शनामुळे मी आज खूप आंतरराष्ट्रीय दर्जाची चित्रकार झाली. अरे बापरे, व्हेरी गुड व्हेरी गुड. तुझं मी पाहिलं पेपर मध्ये पण आता पाहिलं तुझी ड्रॉइंगची हे आलेली, तुझं हे इंटरनॅशनलला तुझा लोगो पण हे झाला, रेल्वेसाठी तुझा लोगो पण घेतलाय बघ. खूप आनंद झाला हे बघून. अजून प्रदर्शन वगैरे भरतात ना ह्याला गॅलरीमध्ये, मी पेपर मध्ये नेहमी वाचते की माझी बागा चित्रकार. आई बाबाने खूप तिला, दादा वहिनीने खूप तिला डिस्टर्ब केलं, नको हे होऊस, नको चित्रकार होऊस. तिला सहकार्य नाही केलं, पण तरीही तिने जे स्कूल ऑफ आर्ट्सला ऍडमिशन मिळवलं आणि ती आता आजकाल आंतरराष्ट्रीय दर्जाची चित्रकार झालेली आहे. अरे अमर, हे बघ बँकेचं लेटर, आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडियाचं लेटर आलं. त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय की आपलं सगळं लोन पेड झालेलं आहे. नील लोन दाखवत आहे. कसं काय झालं काय माहिती? कोणी पडलं? वहिनी, मी मला जे पैसे मिळाले त्यातून तुमचे हे लोन वगैरे सगळं फेडलंय. अरे बापरे, तू आम्हाला कल्पना पण नाही दिलीस. हे सगळं तू आमच्यासाठी एकदम सरप्राईज करून टाकलंस आम्हाला. वहिनी दादा, तुम्ही जे आजपर्यंत आमच्या सगळ्या भावनांसाठी केले त्याच समजून मी हे फेडलं. अरे वा वा, बघितलंस का वहिनी? ती झाली ना तुमच्या मदतीला राहून. तिला तुम्ही एवढा विरोध केला, पण ती झाली तुम्ही शेवटी. हो हो हो, आम्हाला अपेक्षा नव्हत्या, पण आमचे डोळे उघडले की आमच्या असं जे आपण छंद म्हणून घेतलेला छंद असा घेतलेला जो आनंदासाठी घेतलेला जो विषय होता, त्याच्यामध्ये त्यांनी एवढं इंटरनॅशनल करिअर केलं आणि आमचं एवढं लोन आम्ही ज्यांच्यासाठी घेतलं होतं त्याचा काही उपयोग नाही झाला. नमस्कार, मी तन्वी डोके. आमची नवीन सिरियल आहे, त्यात आम्ही असं संदेश देतो की मुलांना जे करायचं ते करू द्या आणि त्यांच्या करिअर मध्ये अडकू नका कुणीच. माझी अशी नम्र विनंती आहे सगळ्या पालकांना. एवढाच आम्हाला संदेश द्यायचा होता. आय होप की तुम्ही शिकाल, तुमच्यापर्यंत आमचा संदेश पोहोचेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत संदेश पोहोचवायचा आम्ही प्रयत्न करतो YouTubeवर टाकून. नमस्कार. जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला लागला असेल, तुम्ही त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा. YouTube चॅनल आमचा, ओवी मावशी, तन्वी मावशीचा. बाय.